एक लाडकी बहीण योजना हम्म, आणि मुळात काय झालं की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा पराभव भाजपचा झाला हम्म, त्याच्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये हम्म, अत्यंत अग्रेसिव्ह लोकांना वोटिंगसाठी उद्युक्त केलं. बरं. त्याच्यासाठी अधिकाराची नोंदणी करणं हम्म, आणि प्रशासनाला देखील तसे आदेश गेले होते. बरं. त्याच्यानुसार जास्तीत जास्त वोटर्सचं रजिस्ट्रेशन हम्म, त्यांचा भर राहिला. बरं. आता त्या याच्यामध्ये हा एक भाग असू शकतो हम्म, की आता असं तर राहू शकत नाही की बा तुम्ही जाऊन जे काही वोटर्स येतील हो ते ते वोटर्स भाजपचेच असतील किंवा भाजपच्या हो लोकांनी नेलं एक्झॅक्टली. असं आपल्याला म्हणणं हे धाडसाचं ठरेल. असं आपण म्हणू नाही शकत ठीक आहे. या याच्यामध्ये. मला तर वैद्यजी तुमच्या बोलण्यातला जो सार एक्सर्प्ट जो दिसतोय ती समरी मला किंवा पॉइंट्स असे दिसत आहेत की प्रामुख्यानं लोकसभेतून धडा घेऊन भाजपने अग्रेशन केलं. त्याच दरम्यान लाडकी बहिणीचा तर मुद्दा समोर आलाच होता. तो सरकार म्हणूनच त्यांनी सुरू केलं होतं. 2 हप्ते पण गेले होते. याचा इम्पॅक्ट बघायला मिळाला. हा हायपोथेसिस आपण एक विरोधकांकडूनच त्याची साक्ष घेऊयात. अतुल लोंढेजी याबद्दल काय की अग्रेशन करण्यात आलं आणि निवडणूक आयोग अधिकाधिक रजिस्ट्रेशनसाठी तर कॅम्पेनच राबवत असतं, त्यामुळे हा सर्च का नसेल झाला? नाही, असं आहे की मी कोणतंही राजकीय स्टेटमेंट टाकलेलं नाही. हम्म, मी नेहमी पुराव्यानिशी बोलतो. प्रसन्न, तुला माहिती आहे मी आजही पुराव्यानिशी बोललो. एकाच मोबाईलवरून कसे 30-40 रजिस्ट्रेशन केले याचं उत्तर विकासजींनी दिलं नाही. ठीक आहे, हरकत नाही. आता 5 कामठीचं उदाहरण घेऊ आपण. कामठीचे उदाहरण राहुलजींनी दिलं होतं. कामठीमध्ये आम्हाला लोकसभेमध्ये मतदान भेटलं होतं 1,39,000 आणि बीजेपीला भेटलं होतं 1,19,000. लोकसभेमध्ये आम्हाला भेटलं 1,34,000. म्हणजे स्टेबल राहिलं आमचं मतदान. आणि हे 1,19,000 वरून डायरेक्ट 1,76,000 गेले, 56,000 मतदान वाढलं. आणि हे वाढलेलं मतदान सगळं बीजेपीला गेलं. असं म्हणता येत नाही. जे विकासराव म्हणतात ना, त्यांना ते त्याचं उदाहरण देतोय. दुसरं उदाहरण, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर जे आहे केंद्राचं, त्याच्याप्रमाणे अडल्ट पॉप्युलेशन म्हणजे 18 वर्षाची लोकसंख्या जी आहे ती 9,54,00,000 आहे. आणि महाराष्ट्रातली मतदार यादी दाखवते 9,70,00,000. बरं, 9,70,00,000 दाखवते. आम्ही 76,00,000 जे मतदान वाढलेलं आहे. कोणत्याही लोकांनी तुम्ही लाईन लावून घ्या आणि आम्हाला 600 बूथ, एका बूथवर 600 मतदान वाढलं सरासरी. एका बूथवर 600 मतदान, विच इज व्हेरी बिग थिंग. एका बूथवर जनरली 850 ते 1200 पर्यंत मतदार असतात आणि मतदान हे जनरली जे आहे ते 600 पर्यंत होत असतं दिवसभरात. पण 5 वाजता नंतर किती लोकांना चिट दिल्या ते सांगत नाहीत. 5 वाजता नंतरचा व्हिडिओ फुटेज देत नाहीत. म्हणजे जर 600 मतदान एका बूथवर व्हायचं असेल 12,000 बूथवर, तर मग ते मतदान सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत चाललं पाहिजे. मला माहिती आहे नागपूरमध्ये शेवटला बूथ आमच्याच इकडला होता, कारण आम्ही तो त्याला मतदानासाठी अजून 1.5 तास त्याला उघडं ठेवायला लावलं. याचं कारण असं होतं की मशीन 1.5 तास बंद होती.